आज आपण सगळ्यांना आवडेल अशी मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी करतोय. तुम्ही बघू शकताय त्याची ग्रेव्ही किती मस्त घट्ट आणि तर्रीदार झालेली आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग ही भाजी करायला सुरुवात करूया. ही भाजी करण्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या अशा आकारात चिरून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्या सोलून घ्यायच्यात. अशा प्रकारे नखाने साल ओढून काढलं तर ते अगदी सहज निघतं. हे सोलून घेण्याचं एक कारण म्हणजे शेंगा पटकन शिजतात आणि दुसरं कारण म्हणजे त्याचा उग्रपणा थोडासा कमी होतो. म्हणून या शेंगा आपण सोलून घेणार आहोत. सोलण्याच्या आधी मी त्या स्वच्छ धुतलेल्या होत्या. आता अशाच प्रकारे या सगळ्या शेंगा मी सोलून घेणार आहे. शेंगा सोलून झाल्यानंतर आपल्याला त्या शिजवून घ्यायचेत. शिजवण्यासाठी एका वाडग्यामध्ये मी त्या घालतेय आणि आपल्याला ते पाणी घालून शिजवून घ्यायचेत. म्हणूनच मी म्हंटल की ते आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण हे पाणी सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आणि म्हणूनच त्या आधी स्वच्छ धुणं गरजेचं आहे. मी त्यामध्ये बुडेपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचंय मीठ. शिजतानाच मीठ घातलं ना की भाजीला चव चांगली येते आणि त्या शेवगाच्या शेंगांना सुद्धा मिठाची चव लागल्यामुळे ते आळणी लागत नाहीत. मीठ घातल्यानंतर मी इथे थोडीशी हळद सुद्धा घालणार आहे. हळद आणि मीठ घालून आपल्याला त्या उकळवून घ्यायच्या आहेत. पाणी साधारण मी एवढंच घातलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. खूप जास्त पाणी तुम्ही नका वापरू. आता हा वाडगा आम्ही गॅसवर ठेवलेला आहे आणि या शेंगा शिजायला साधारण 10 मिनिटं तरी लागतील. तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला वाटून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी साधारण पाव वाटी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत आणि खोबरं घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचं दाण्याचं कूट. माझ्याकडे कूट केलेलं होतं म्हणून मी इथे दाण्याचं कूट वापरलंय. तुम्ही शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकतं. आणि त्यानंतर मी इथे घातलेत हे पांढरे तीळ. चमचाभर पांढरे तीळ मी यामध्ये घातलेले आहेत आणि ह्या आहेत 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या. त्यानंतर मी थोडंसं आलं सुद्धा घातलंय. आलं खूप जास्त मात्र आपल्याला घालायचं नाहीये. ही आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर वाटणामध्ये घातली की वाटणाला चव त्याची खूप चांगली लागते. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. हे बघा, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे अर्ध बोबडं मी ते वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त त्याची फाईन पेस्ट नाही केली तरी सुद्धा चालू शकतं. आता भाजीचं वाटण झालंय तोपर्यंत ह्या शेंगा सुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत. त्या मोठ्या गॅसवर मी अशा उकळत ठेवलेल्या होत्या. हे बघा, तुम्ही बघू शकताय त्याचा रंग बदललेला आहे आणि शेंग व्यवस्थित शिजलेली आहे. खूप जास्त सुद्धा आपल्याला शेंगा ह्या स्टेजला शिजवून घ्यायच्या नाहीयेत, कारण त्यानंतर भाजीमध्ये सुद्धा उकळणार आहेत. आता मी यावर झाकण ठेवून देते आणि आपण भाजीसाठी फोडणी करायला घेऊया. त्यासाठी इथे मी 2 ते 3 पळ्या तेल कढईमध्ये घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर मी इथे घातलीये मोहरी. मोहरी घातल्यानंतर आपल्याला घालायचंय जिरं, त्यानंतर हिंग. हिंग घालून झाल्यानंतर थोडीशी हळद. हळद सुद्धा मी फोडणीमध्येच घातलेली आहे आणि हा आहे कढीपत्ता. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून मी फोडणीमध्ये घातलेला आहे. कांदा बारीक चिरला की भाजीची ग्रेव्ही खूप मिळून येते, त्यामुळे कांदा तुम्ही बारीक नक्की चिरा. आणि कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा थोडासा टोमॅटो. टोमॅटो मी अगदी छोट्या आकाराचा वापरलेला आहे. खूप जास्त टोमॅटोचा वापर मी यामध्ये केलेला नाहीये. कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. अर्धवट ते शिजवून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे ग्रेव्ही चांगली मिळून येते. आता कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला हे जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते त्यामध्ये घालायचंय. आपण या वाटणामध्ये तीळ पण वापरलेत, खोबरं पण वापरलंय, शेंगदाणे वापरलेत, त्यामुळे या भाजीला अप्रतिम चव येते. आता हे वाटण आपण व्यवस्थित भाजून घेऊया. यात वापरलेले शेंगदाण्याचं कूट हे भाजून शेंगदाणे करून केलेलं होतं, पण खोबरं मात्र मी तसंच घेतलेलं होतं आणि तीळही तसेच होते. त्यामुळे आपण फोडणीमध्ये हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. त्याने भाजीला चांगला खमंगपणा येतो. आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे मसाला. मी मालवणी मसाला वापरते, पण तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही जो रेग्युलर मसाला वापरता तो ह्यामध्ये घालू शकता. आणि मी 1 चमचा लाल तिखट सुद्धा घातलेला आहे. आता लाल तिखट आणि मसाला सुद्धा आपण व्यवस्थित एकदा ढवळून घेऊया. आणि ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचंय पाणी. पाणी तुम्ही थोडंसं गरम करून घातलं तर त्याला उकळी पटकन येते. आता हे घातलेलं पाणी आणि सगळा फोडणीतला मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर पाणी किती हवं याचा अंदाज येतो. आता थोडंसं पाणी मी अजून वाढवलेलं आहे आणि आपल्याला आता हे छानपैकी उकळून घ्यायचंय. त्यामध्ये दाण्याचं कूट घातलंय, ते व्यवस्थित शिजलं पाहिजे. ते शिजल्यानंतर ग्रेव्ही छान घट्ट होते. साधारण 5 मिनिटं तरी आपल्याला ते उकळवून घ्यायचंय. आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय ही ग्रेव्ही आधीपेक्षा घट्ट झालेली आहे.
त्यामध्ये घातलेले पदार्थ व्यवस्थित शिजलेले सुद्धा आहेत. आता आपण या शिजवलेल्या शेंगा त्यामध्ये घालणार आहोत. पण या शेंगा मी पाण्यासकटच वापरणार आहे, कारण त्या पाण्यामध्ये सगळ्या शेंगांचं सत्व आहे, त्यामुळे आपल्याला ते वाया घालवायचं नाहीये. पाणी त्यामध्ये भाजीमध्येच आपल्याला वापरायचंय. म्हणूनच मी म्हटलं होतं की शेंगा आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या, तरच आपण हे पाणी भाजीमध्ये वापरू शकतो. आता आपण हे सगळं व्यवस्थित एकदा ढवळून घेऊया आणि त्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठा करूया. 5 मिनिटं तरी आपल्याला हे सगळं उकळत ठेवायचंय, की जेणेकरून शेंगांमध्ये सगळ्या चवी मिक्स होतील. नंतर आपण यामध्ये घालायचे मीठ. पण मीठ घालताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची की आपण शेंगा शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि ते पाण्यासकटच आपण भाजीमध्ये वापरलंय, त्यामुळे ते मीठही भाजीमध्ये गेलेलं आहे. म्हणून आत्ता मीठ घालताना थोडं बेतानीच घालायचंय. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर सुद्धा आपण व्यवस्थित एकदा ढवळून घेऊया. आणि अशा प्रकारे तयार झालेली आहे ही शेवग्याच्या शेंगांची मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी. ही भाजी तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर तर खाऊ शकताच, पण ही ग्रेव्ही भाताबरोबर सुद्धा मस्त लागते. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही शेवग्याच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह. तोपर्यंत बाय.